नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोही खटला दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआयच्या वतीनं परंड येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी राकेश किशोरवर कडक कारवाई करण्याबाबत घोषणा देण्यात आल्या. याबाबत सविस्तर वृत्त असे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावरील वकील राकेश किशोर तिवारी याने हल्ल्याचा प्रयत्न केला आणि ही घटना अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. हा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा नाही तर भारतीय न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे आणि या घृणास्पद कृत्याचा आरपीआय यांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला हजारो वर्षांच्या मनुवादी वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेतून मुक्त केलंय, पण आजही काही विषमतावादी प्रवृत्ती समाजात जिवंत आहेत. आज जेव्हा एक दलित सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर आज जेव्हा एक दलित सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान आहे, तेव्हा त्या मनुवादी विचारांचे सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातला हा संताप दलितांच्या प्रती असहिष्णुतेचा पुरावा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीविरोधात अशा घटनांमुळे न्यायपालिकेच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. सरकारने या लोकशाही विरोधी जातीयवादी मनुवादी विचारांच्या राकेश किशोर याच्यावर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई करावी. सदरील आरोपीवर कार्यवाही न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांनी दिला आहे. यावेळी दादा सरोदे तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे, माजी तालुकाध्यक्ष आकाश बनसोडे, सोशल मीडिया IT सेल जिल्हाध्यक्ष संजीवन भोसले, जयराम साळवे, दीपक ठोसर, बाबासाहेब गायकवाड, लालासाहेब भालेराव, बापू हावळे, नितीन गायकवाड, फुलचंद ओहळ, लक्ष्मण सरवदे, धनाजी यशवंत, चतुर, प्रमोद ओहळ, रामहरी ओहळ, भास्कर ओहळ, कैलास शिंदे, लखन सरवदे, प्रवीण सरवदे, भारत धेंडे, रामा वाकचौरे, रामचंद्र दाभाडे, लखन मोहिते उपस्थित होते. कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारतीय संविधानाच्या माध्यमातून बौद्ध समाजाचे, दलित समाजाचे, सुप्रीम कोर्टाचे जज, जे संसद सुद्धा त्या जजच्या समोर झुकते, जे लोकशाहीचे जे पंतप्रधान, गृहमंत्री, जे राष्ट्रपती असतील ते सुद्धा त्या संसदेसमोर बाबासाहेबांच्या घटनेसमोर झुकत आहेत. अशा सुप्रीम कोर्टाच्या जजला एक मनुवादी माथेफिरू वकील राकेश किशोर नावाच्या माथेफिरू मनुवादी वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या जजवर एक बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तर हा सुप्रीम कोर्टाच्या जजवरती बूट फेकला नसून त्यांनी भारतीय लोकशाहीवर बूट फेकलेला आहे आणि या देशाचा त्यांनी पूर्णपणे अपमान केलेला आहे. तर अशा लोकांना देशामध्ये राहायचा कुठल्या पद्धतीचा अधिकार नाही, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. म्हणून आम्ही परंडा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी परंडा तालुक्यातील सर्व रिपब्लिकन बहुजन जनता आज तहसीलदार साहेब यांना आम्ही न्याय मागत आहोत. त्या वकिलाला लवकरात लवकर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व त्याचा रद्द करण्यात यावं आणि त्याला फाशीची सजा देण्यात यावी. अशा आशयाचं आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन करतोय. तर तहसीलदार साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ह्याचा फॉलोअप घ्यावा. शासन दरबारी मंत्रालयात पाठवून गृह मंत्रालयाचा अहवाल मागून की त्यांना सांगावा की बाबा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारत देशात पेटून उठलेला आहे. त्या दलित समाजाच्या जेजवर जर एवढा मोठा जर अन्याय त्याच्यावर जर होत असेल तर सर्वसामान्य आमच्या खेड्यापाड्यातल्या माता भगिनीचं काय, यांना सुरक्षा कोण देणार आहे? कारण जेची जर कदर करत नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय? म्हणून अशा माथेफिरू नावावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व त्याचं रद्द करावं आणि त्याला फाशीची सजा देण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत. म्हणून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला 2 शब्द चांगल्या पद्धतीने सांगावा.